बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपला चांगलंच सुनावलं. त्याचं झालं असं की काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी 2 दिवसाअगोदर एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखेच होते. याच्यावरती मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप आक्रमक झालं. ते म्हणाले टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर करू नये. काँग्रेसने माफी मागावी. पण हीच गोष्ट आता भाजपच्या अंगलट आली आहे. कारण की या अगोदरही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपच्या अनेक लोकांनी अवमान करणारे शब्द वापरले होते. त्यावेळेस भाजपने मात्र त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही. आणि आता हर्षवर्धन सकपाळ यांनी फक्त टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केली तर भाजप आक्रमक झालंय. याच गोष्टीवरती बाळासाहेब थोरात यांनी भाजपला चांगलंच सुनावलंय. भाजपने कधीकधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान करणारे शब्द वापरले याचे देखील पुरावे दिलेत. सर्वात अगोदर आपण ते पाहू हर्षवर्धन सकपाळ नेमकं काय म्हणाले होते, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोणती प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपला काय म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिलाय, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवरायांनी सुराज्य तयार केलं, मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते. आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे. आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे. छत्रपतींच्या स्वराज्याचा कामाचा आणि टिपू सुलतानने केलेल्या जी काही हिंसा होती त्याची तुलना करतो. मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे. आणि हा जो नवा इतिहास हे लिहितायत हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही, भारत खपवून घेणार नाही. हिंदी त्या सकाळ जे वक्तव्य केलं त्याच्यावरती संपूर्ण राज्यात जे आहे ते टीका टिप्पणी चालू आहे. काय तुम्ही सांगा? नाही, एक तर खरं म्हणजे त्यांच्या बोलण्याचं विपर्यास झाला असं माझं मत आहे. एक तर माननीय हर्षवर्धन सकपाळ आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी एक म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती घेऊन ते परकीयांविरुद्ध लढले टिपू सुलतान. हे वाक्य पहिलं लक्षात घेतलं पाहिजे का त्या टिपू सुलतानांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानलंय याच्यामध्ये. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु दुसरा प्रश्न माझा असा आहे की भारतीय जनता पक्षाला या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे काय? त्यांनी भगतसिंग कोश्यारी आपले राज्यपाल होते, त्यांनी काय तुलना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांची? त्यांना तर तुम्ही त्यांचा सन्मान केला, त्यांना पद्मभूषण केलं वाटतं. म्हणजे कशा करता छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी अवहेलना केली होती. खरं म्हणजे त्यांनी त्यांचं पद्मभूषण झाले. ते प्रशांत कोरटकर काय बोलले होते, सुधांशी त्रिवेदी काय बोललेले आहेत आपण सगळे आठवा. श्रीपाद छिंदम काय, राहुल सोलापूरकर काय बोलले होते. आणि याच्यापेक्षा पलीकडे जाऊन तुमचा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणपट्टीत जो
पुतळा होता, वाऱ्यानं पडतो तो. आणि काय तो पुतळ्याची काय अवहेलना झाली? कुणी ह्या त्याच्यातले कोण आर्किटेक्ट, कोण बांधणारे, कोण कल्पक आणि कोणी भ्रष्टाचार केला याची चौकशी केली का तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली श्रद्धा दाखवण्याचा खोटा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने करू नये. त्यांची कोणतीही श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण वेळोवेळी त्यांनी अपमानच केलेला आपल्या सगळ्यांना दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यानं उडून जातो. त्यावेळेस का नाही तुम्ही निषेध केला त्याचा? त्यावेळेस का गप्प बसले? काय चौकशी केली? कोण आहे गुन्हेगार त्याचं? याचंही उत्तर मिळालं पाहिजे. एकीकडे भाजपचे नेते म्हणतात की सगळ्यांचे जीप छाटले पाहिजे, काळा फासणाऱ्यांना बक्षीसं ठेवलेत त्यांनी. असं आहे, त्यांना काहीच अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा दाखवण्याचा. तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे. वेळोवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत चुकीचे उद्गार काढलेले आहेत. सर, एप्स्टीन फाईलचे मुद्दा आता सध्या गाजत आहे आणि त्याच्यावर फार मोठ्या नेत्यांचे नाव येत आहे. काय म्हणणार आहात यावर सर? नाही, आता आपण तर सर्वजण ऐकतोच आहोत, परंतु एप्स्टीन फाईलनं काय कोणाचं बदनामी काय याच्यापेक्षा आमच्या शेतकऱ्याचं मात्र मोठं नुकसान त्या एप्स्टीन फाईलनं केलेलं आहे. केवळ त्यामुळं अमेरिकेबरोबर करार करावा लागला आणि शेतीमालाचं 0 ड्युटी बसणार आहे त्याच्यावर आणि ते आवक अमेरिकेचे होणार आहे. ते मोठाले श्रीमंत शेतकरी जे आहेत अमेरिकेतले, ते इथं काही शेती उत्पादनं पाठवणार आहेत. एप्स्टीन फाईलनं फार मोठा तोटा आमच्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांचा केला, ही वस्तुस्थिती आहे. आणि आमचं माल मात्र ते जातं आणि 18% टॅक्स त्याच्या उलटा ड्युटी बसणार आहे. याच्यापेक्षा काय ती एप्स्टीन फाईलचं काय, कोण राजीनामे देतंय, कोण गप बसून घेतंय, याच्यावर आम्हाला काही, आमच्या शेतकऱ्याचं काय होणार? त्या एसटीचा काही संबंध नसताना आम्हाला त्रास होऊन राहिला शेतकऱ्याला, ही वस्तुस्थिती आहे. ते पाहून हसावं का रडावं अशा तऱ्हेचंच त्या ठिकाणी मत आम्हाला मांडता येईल. याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना टिपू सुलतानबद्दल प्रचंड प्रेम होते एकेकाळी. ज्या पद्धतीनं अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला नाव देण्याचा प्रस्ताव, त्याचे सूचकच भाजपाचे तत्कालीन महानगरपालिकेचे पक्षाचे अध्यक्ष होते, तत्कालीन माजी महापौर होते. 2013ला ज्या पद्धतीनं एम पूर्व वॉर्डमध्ये एका रस्त्याला शहीद टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा जो काही प्रस्ताव होता, त्या प्रस्तावामध्ये सगळ्यांच्या जास्त सह्या या भाजपच्या नेत्यांच्या होत्या. आताच्या ज्या महापौर आहेत मुंबईच्या, रितू तावडे, त्यांचं नाव त्या ठिकाणी वरती दिसतं. 2001 साली गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अनेक नगरसेवकांनी दुसऱ्या रस्त्यासाठी नामकरणाच्या संदर्भामध्ये अनुमोदन दिलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांचेच कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्या पद्धतीचे गौरव उद्गार टिपू सुलतानच्या संदर्भामध्ये काढतात, ते DS येदुरप्पा असतील किंवा पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद असतील, यांनी ज्या पद्धतीनं कर्नाटकाच्या विधानसभेमध्ये गौरव उद्गार काढले, तर आता यांचं मत बदलण्याचं कारण काय? केवळ ध्रुवीकरणाचं विकृत राजकारण करायचं, हाच त्याचा अजेंडा आहे. आणि त्यामुळे या विकृत राजकारणाला थारा महाराष्ट्रामध्ये कोणीही देणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप नेत्यांनी कान उघडून ऐकावं. टिपू सुलतानच्या हातामधल्या अंगठीमध्ये श्रीरामांचं नाव होतं, हे विसरू नका. राज्यामध्ये जेव्हा पण मोठी घटना होती तेव्हा ती घटना लोकांनी विसरून जावी, त्यामुळं भाजप नेहमी काही ना काही करत असतं. 20 दिवसा अगोदरच अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला, पण हा विमान अपघात नसून घातपात झालाय, याबद्दल अनेक पुरावे रोहित पवार यांनी देखील दिले. याशिवाय लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी एप्स्टीन फाईल तसेच भारताने अमेरिकाबरोबर केलेली डील याच्यामध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान, हे सर्व मुद्दे भाजपला जड जात आहेत. त्यामुळे जाणून बुजून महाराष्ट्रातील जनतेचं दुर्लक्ष करावं, त्यामुळे टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा वाद निर्माण केला गेलाय. यामध्ये वाद होण्यासारखं काहीही नव्हतं, पण भाजपने जाणून बुजून हा वाद वाढवलाय. अजित पवारांचा अपघात नाही तर घातपात झालाय हे सिद्ध करण्यासाठी रोहित पवार एकीकडे पुरावे गोळा करतायत, खासगी यंत्रणांकडे त्यांनी तपास दिलाय. त्या गोष्टीपासून महाराष्ट्रातील जनतेचं दुर्लक्ष व्हावं म्हणून नवीन मुद्दा महाराष्ट्रामध्ये चर्चेत आणला जातोय. या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा.